श्री स्वामी समर्थ. मंडळी, राशींच्या आधारावर जाणून घ्या तुमचं प्रेमजीवन कसं असेल आणि तुम्हाला किती वेळा प्रेम होईल. चला तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की राशीनुसार तुम्हाला किती वेळा प्रेम होऊ शकतं किंवा तुम्ही किती वेळा प्रेमात पडू शकतात. पहिली आहे मेष रास. जर तुम्ही मेष राशीचे असाल तर तुम्हाला चांगलं कळेल की तुम्हाला प्रेमात पडण्यामध्ये कोणतंही संकोच नाही किंवा तुम्हाला कोणालाही स्वतःहून प्रपोज करण्यास मागे तुम्ही हटत नाही. तुमच्या आयुष्यात प्रेम हे खूप महत्त्वाचं आहे, मग ते कुटुंबासाठी असो किंवा मित्रांसाठी. तुमच्यासाठी प्रेमाचा अर्थ केवळ शारीरिक आकर्षण नाही तर आत्म्यांचे एकत्र येण्यात असतो. म्हणून तुम्ही लगेच कुणावर प्रेम करत नाही आणि अनेक वेळा प्रेमात पडत नाही. मेष राशीच्या व्यक्ती सहसा फक्त एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतात आणि जीवनसाथीच्या प्रेमात पडून त्यालाच आयुष्यभर साथ देतात. वृषभ राशी. मेष आणि वृषभ राशीतील लोकांमध्ये एक साधर्म्य आहे. दोघेही प्रेमावर विश्वास ठेवतात. फरक एवढाच आहे की मेष राशीची लोक प्रेमात पडण्यासाठी वेळ घेतात. ते सहजपणे कुणालाही आपलं हृदय देत नाहीत. तर वृषभ राशीची लोक रोज प्रेमात पडतात. याबाबतीत वृषभ राशीची लोक खूप चतुर असतात. ते आपल्या भावना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतात. आपल्या आयुष्यात दोनदा प्रेम होण्याची शक्यता असते, एकदा तरुणपणी आणि दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही प्रौढ होता. वृषभ राशीच्या लोकांचं प्रेमजीवन स्थिर असू शकतं, कारण त्यांच्या संवेदनशीलता आणि प्रेमळ स्वभावामुळं त्यांचा जोडीदार त्यांच्यासोबत राहणं पसंत करतो. पुढचे आहे मिथुन राशी. मिथुन राशीची जातकं लहान मुलांसारखी असतात. जो खेळण्याच्या दुकानात गेल्यावर ठरवू शकत नाही की त्याला कोणतं खेळणं सर्वात जास्त आवडतं. त्यांना सगळं काही आवडतं आणि तेही खूप सहजपणे. तुम्ही त्या लोकांपैकी आहात ज्यांना खूप लवकर आणि आयुष्यात खूप वेळा प्रेम होतं. असं म्हणणं चुकीचं नाही की तुम्हाला आयुष्यात किमान 4 वेळा तरी प्रेम होतं. मिथुन राशीच्या लोकांचं प्रेमजीवन उत्साहानं आणि मनोरंजनानं भरलेलं असतं. पुढचे आहे कर्क रास. तुम्ही त्या व्यक्तींपैकी आहात जे आपला खरा प्रेमसंबंध कसा असेल याचे दिवा स्वप्न पाहता. तुम्ही तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसीकडून खूप काल्पनिक आणि अधिक अपेक्षा ठेवता, ज्यामुळे नंतर तुमचं दुःख होऊ शकतं. आयुष्यात तुम्हाला एकदा तरी दिल तुटण्याचा अनुभव घ्यावा लागू शकतो. याचा अर्थ असा नाही की दुसऱ्यांदा तुम्हाला प्रेम मिळणार नाही. तुम्ही दुसरा आणि शेवटचा प्रयत्न नक्की करू शकता. सिंह राशी. तुम्हाला प्रेमावर विश्वास आहे, पण तुमच्या जीवनात वेगवेगळे अनुभव तुम्ही मिळवू इच्छिता. यामुळे तुमच्या जीवनात विविध व्यक्ती येतात आणि तुमचे बरेच प्रेमसंबंध होतात. तरुणपणी तुम्हाला एकदा प्रेम झालं असेल, पण ते यशस्वी न झाल्यानं पुढच्या आयुष्यात तुम्ही प्रेम तर करता, पण खूप विचारपूर्वक. पुढचे आहे कन्या राशी. कन्या राशीचे लोक इतरांपेक्षा स्वतःवर अधिक प्रेम करतात, पण याचा अर्थ असा नाही की त्यांना प्रेम होत नाही किंवा ते कुणावर प्रेम करत नाहीत. ते आपल्या जीवनात केवळ एकाच व्यक्तीवर प्रेम करतात आणि ते 2 कारणासाठी असतं. पहिलं कारण म्हणजे ज्याच्यावर प्रेम करतात तो त्या प्रेमाच्या योग्य आहे का, आणि दुसरं कारण म्हणजे त्यांचा प्रियकर किंवा प्रेयसी त्यांच्या महत्त्वाकांक्षांना अडथळा ठरू नये. कन्या राशीच्या लोकांचं प्रेमजीवन विचारशीलता, संवेदनशीलता आणि संपूर्णपणे भरलेलं असू शकतं. पुढचे आहे तुळ राशी. तुमच्यासाठी प्रेम हा एक शिकवण किंवा धडा असतो. तुम्ही जलद जीवन जगता आणि प्रत्येक अनुभवाला आपले 100% देण्याचा प्रयत्न करता, पण काळानुसार तुम्ही स्वतःला योग्य तो सन्मान कसा द्यावा हे शिकता. तुमच्या संपूर्ण जीवनात तुम्हाला 3 वेळा प्रेम होऊ शकतं आणि प्रत्येक वेळी तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. पुढचे आहे वृश्चिक राशी. तुमच्याकडं खूप प्रेमभावना आहेत, पण तुम्ही प्रेमात थोडेसे स्वार्थी असू शकता. तुमच्या आयुष्यात 2 प्रेमसंबंध खूप वाईटरित्या संपलेले आहेत किंवा संपू शकतात. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तिसऱ्यांदा प्रयत्न तुम्ही करू नयेत. तिसऱ्या वेळी तुम्ही थोडं व्यावहारिक राहून निर्णय घ्या, नक्कीच यशस्वी व्हाल. पुढचे आहे धनुरास. तुम्हाला प्रेमात पडायला खूप आवडतं, त्यामुळे तुमच्या जीवनात किमान 4 वेळा तरी प्रेम होतं. सुरुवातीला सगळं चांगलं वाटतं, पण नातं गंभीर व्हायला लागतं तेव्हा तुम्ही मागं हटता. पण काळजी करू नका, तुम्हाला नक्कीच असा जोडीदार मिळेल ज्याच्याबरोबर तुम्ही गंभीरपणे नातं पुढं न्याल. धनुराशीच्या लोकांचं प्रेमजीवन उत्साही, स्वतंत्र आणि आनंदमय असतं. तुमची स्वतंत्र जीवनशैली आणि साहसिक वृत्ती तुमच्या जोडीदाराला आकर्षित करू शकते. पुढचे आहे मकर रास. तुम्ही जसे व्यवसायात महत्त्वाकांक्षी असता तसंच प्रेमसंबंधातही असता
आणि जसे तुम्ही व्यवसायात अनेक वेळा करता तसंच ही प्रेम अनेक वेळा करता. पण जर कोणी मिळाला त्याच्यासोबत तुम्ही आयुष्यभर राहू शकता तर तुम्ही त्याच्यासाठी काहीही करायला तयार असता. छोट्या गोष्टींना तुम्ही तुमच्या नात्यात अडथळा येऊ देत नाही, कारण प्रेम करण्याची तुमची इच्छा नेहमीच असते. पुढची आहे कुंभ राशी. स्वातंत्र्य हवं की प्रेमात पडायचं यामध्ये तुम्ही नेहमीच गोंधळात असता. या दोन्ही गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वासाठी अत्यंत आवश्यक असतात. वेळेनुसार तुम्ही यापैकी एक गोष्ट निवडून पुढं जाता. तुमच्या जीवनात किमान 2 वेळा तरी प्रेम होतं. शेवटची मीन राशी. आतील भावनेत तुम्ही परीकथांवर विश्वास ठेवता आणि तुमचं प्रेमसंबंधही तसंच असावं असं वाटतं. पण तुम्हाला याचीही भीती वाटते की तुमच्या कोणत्या तरी चुकांमुळं तुमचं नातं बिघडू नये. तुमच्या आयुष्यात एकदाच प्रेम होतं आणि तेही तुम्ही परीकथेसारखं जगता. मीन राशींच्या व्यक्तीचं प्रेमजीवन सहज, संवेदनशील आणि सहानुभूतीनं भरलेलं असतं. तुमची संवेदनशीलता आणि दयाळूपणा तुमच्या जोडीदाराला आकर्षित करू शकतो.